साहेब हॅलो. नमस्ते. मी सचिन पाटील बोलतो, लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलहून. नमस्ते नमस्ते सर, बोला. जनतेतून आलेले हे प्रश्न माझ्या मुखातून असतील, पण हे प्रश्न ओके, सगळे जनतेतून आलेले आहेत ठीक आहे. आणि त्यावर प्रतिक्रिया द्यावी अशी आमची चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. बरं. तर आपल्यासाठी आपल्या हरकत नसेल तर पहिला प्रश्न आहे, बरं. तो घराणेशाही संदर्भात विचारला गेला आहे बरं. की बरं. आपलं घराणं कोल्हापूरमध्ये आदराने पाहिलं जाते, ओके. पण आज अनेक जण घराणेशाही हा मुद्दा घेऊन फार चर्चा करत आहेत. हं, 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 एखाद्या राजकीय घराण्यातील मुलांनी राजकारणात येणं म्हणजे घराणेशाही होईल का? हं, यावर आपली हं. काय प्रतिक्रिया असेल? बघा, एखाद्या अ, राजकीय घराण्यानं त्याचं संपूर्ण घराणं हे राजकारणात ज्या वेळेला तो एखाद्या व्यक्ती एखाद्या पदावर जात असतो, त्याला सपोर्टिव्ह म्हणून त्याचं अख्खं घर, त्याचं संपूर्ण घर हे राजकारणात ऍक्टिव्ह असतंच. जसं माझ्या वडिलांबद्दल उदाहरण द्यायला झालं तर 4-5 पासून वडील माझे ऍक्टिव्ह आहेत, ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहेत. जे 90-92 साली ते पहिल्यांदा भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते शिवसेनेचे. तेव्हापासून मधल्या एक 10-12 वर्षाचा प्रवास सोडला तर 2005 पासून ते पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय करिअरमध्ये ऍक्टिव्ह राहून त्यानंतर ज्या वेळेला त्यांनी विधानसभा लढवण्याची तयारी केली आणि त्याला जनतेनं भरघोस असा प्रतिसाद देखील दिला, तेव्हापासून आमचं संपूर्ण घराणं हे राजकारणात ह्या ना त्या निमित्तानं लोकांच्या संपर्कात आहेच. मग याला आपण घराणेशाही म्हणावं का? लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर लोक आमच्याकडे येत असतील आणि त्यातून जर आमच्याकडून त्यांना जर समाधानकारक उत्तर मिळत असेल, आमच्याकडून त्यांचं जर समाधान केलं जात असेल, तर त्याला घराणेशाही म्हणणं योग्य होणार नाही. बरं. मग दुसरा प्रश्न यालाच लागून असा आहे की आपल्या वडिलांनी कोल्हापूरमध्ये अनेक विकास कामे केली आहेत. हं, हं. आता जे तुम्ही उत्तर दिलं त्या हो, संदर्भात आहे. विकास हो. कामं वडिलांनी केलेले आहेत. बरोबर. पण आपण स्वतःचा राजकीय प्रवास हं, हं. कसा पाहतात? फक्त वारसा म्हणून नाही, तर बरोबर. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आपण बरोबर. काय प्रयत्न चालू केले आहेत? ज्या वेळेला आम्ही 2020 साली आम्ही पहिल्यांदा म्हणजे मी स्वतः ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये यायचा विचार ज्या वेळेला केला, त्यावेळेला प्रामुख्यानं आम्ही पहिल्यांदा प्रभाग क्रमांक 30 त्यावेळेचा बाजारगेट म्हणून प्रभाग होता. त्यावेळी तो समोर धरून त्यावेळेला तिथं विकासाच्या माध्यमातून बराच मोठ्या प्रमाणात निधी आणून खर्च करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये प्रामुख्यानं तिथले गटर सिस्टम्स असतील, तिथले ड्रेनेज सिस्टम्स असतील, तिथले काँक्रीटचे रस्ते असतील. एक प्रामुख्याने एक महत्वाचा मोठा रस्ता आम्ही त्या ठिकाणी तयार केला. तो पापाची टिकटीपासून जुना बुधवार पेठेकडे भगतसिंग मंडळाकडे जातो. त्याला जवळपास आम्ही 65 लाख रुपयाचा निधी देऊन त्या ठिकाणचे पथदिवे असतील, मग एक चांगल्या पद्धतीचा एक मॉड्युलर रस्ता करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मी आनंदानं सांगू इच्छितो की तो 2020-21 साली जो आम्ही तयार केलेला रस्ता आज जरी व्हिजिट केला तरी चांगल्या सुस्थितीत आहे. मग त्याला आमचं लक्ष असेल किंबहुना त्या ठिकाणी त्यावेळेचे जे तिथले जबाबदार अधिकारी असतील, अधिकाऱ्यांनी देखील त्या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम करून घेतल्यानेच म्हणजे अशा पद्धतीचं एक मॉडेल म्हणून आम्ही तो एक रस्ता त्यावेळेला तयार केलेला होता. त्याचबरोबर आज शहरात जॉब्सची एक प्रचंड उणीव आपल्या सर्वांनाच भासते आणि मग त्यासाठी प्रामुख्याने आयटी पार्क आणणे, कोल्हापूर शहरासाठी एक चांगला आयटी पार्क आणून जॉब्स लोकांसाठी निर्माण करणे, वेगवेगळ्या फॅक्टरीज ज्यावेळेला आपल्या कोल्हापूरमध्ये येतील मग त्यांच्या व्हीपीची, त्यांच्या सीईओची माझ्या वारंवार बैठका होत असतात आणि त्यांना आपल्या कोल्हापुरात येऊन त्यांचा एक छोटा सेटअप करण्याच्या दृष्टीनं आमची विनंती सारखी होत असते. आणि त्या दृष्टीनं आमचे चालले असलेले प्रयत्न म्हणजे प्रामुख्यानं जे आपली मुलं बेंगलोरला, पुण्याला, मुंबईला जे आज काम करतात ते कोल्हापुरात येऊन त्यांना जास्तीत जास्त संधी कोल्हापुरातच मिळावी या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे. खास करून कोल्हापुरात अजून एक चांगल्या दर्जाचं फुटबॉल ग्राउंड व्हावं यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. कारण कोल्हापूरकडे क्रीडा नगरी म्हणून आपण सर्वजण पाहतो. कलानगरी तर आपली आहेच, पण यासोबत क्रीडामध्ये देखील आपले कोल्हापूरची मुलं फार मोठ्या प्रमाणात आज उडी घेत आहेत. आणि मग त्यांना कुठेतरी एक चांगली संधी आपण कोल्हापुरातच उपलब्ध करून द्यावी या दृष्टीने एक चांगलं फुटबॉल स्टेडियम बांधण्याच्या दृष्टीनं आमचा आमदार राजे क्षीरसागर साहेबांचा प्रयत्न प्रामुख्याने या 2-3 वर्षात आहे आणि तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमची वाटचाल देखील चालू आहे. माझा अँगल असा होता की वारसा म्हणून वडिलांचं नाही, हे तुमचा स्वतःचा वैयक्तिक प्रयत्न चालू काय आहे? मी त्या दृष्टीने सांगतोय. मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं की आयटी क्षेत्रात आम्ही ज्या वेळेला काम करतोय त्यावेळेला मी काही लोकांना भेटत आहे आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये एखादा चांगला आयटी पार्क किंवा त्यांचे सब ऑफिसेस स्थापन व्हावे. आम्ही एक 6 महिन्यापूर्वी आपले अमेरिकेचे राजदूत कोल्हापुरात आले होते, म्युलर म्हणून.
त्यांची देखील आम्ही भेट घेतली होती. कारण आपला कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरचा ऍक्सेस आजकाल सोपा होत चाललाय. कोल्हापूरला आज एअरपोर्ट आलेला आहे आणि त्यामुळे बाहेरचे जे लोक इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बाहेरचे जे आयटीचे प्रमुख प्रमुख अधिकारी आहेत, त्यांना आज कोल्हापूरला येणं सोपं होत चाललेलं आहे. आणि त्या दृष्टीनं कोल्हापूरमध्ये काय आपण सब ऑफिस सेट करू शकत असाल का? त्या दृष्टीनं मी स्वतः त्यांच्याशी चर्चेत आहे. मी स्वतः त्यांची भेट घेतलेली आहे आणि या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे. आज जरी वडिलांचा पाठिंबा असला तरी त्यांच्या पाठिंबाचा उपयोग घेऊन चांगल्या पद्धतीने काय शहरासाठी करता येईल हा प्रयत्न आमचा नक्कीच चालू आहे. दुसरा प्रश्न म्हणजे हा आपल्या घराण्याशीही संबंध आहे आणि तुमच्याशीही संबंधित आहे. हं, हं. कोल्हापूरचे खराब रस्ते, हो, हो. त्यामध्ये साहेबांच्या ह्याच्यावरती 100 करोड रुपये आणले वगैरे हा एक चर्चेचा मुद्दा ठरतोय. हं, हं, तर हं. तो ह्या गोष्टीला अँगल न धरता कोल्हापूर मधले खराब रस्ते हं. हा प्रश्न गाजत असताना इंग्रजांच्या काळातील काही रस्ते आहेत, काही पूल्स आहेत किंवा परदेशातील काही विशेष ठिकाणचे रस्ते बरोबर. आहेत, ते दीर्घकाळ टिकतात. हं. मग आपल्याकडे तो अभाव दिसत आहे. त्यामागचं काय विशेष कारण असतील असं तुम्हाला एखादा रस्ता एखादा कॉन्ट्रॅक्टर करून घेत असताना बघा एखाद्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय असते ही महाराष्ट्र शासनाकडून वारंवार त्यांच्या पत्रव्यवहार करून त्यांचा पाठलाग करून एखादा विशिष्ट निधी आपल्या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी किंवा त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये रस्ते विकासासाठी असेल किंवा प्रत्येक गोष्टीच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणणे आणि त्या जबाबदारीनं प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतं. पण खास करून जर आपल्या कोल्हापूरच्या रस्त्यांविषयी बोलायचं जर आपण विषय काढला तर गेल्या 5 वर्षाचा जर आपण विचार केला तर गेल्या 5 वर्षात रस्ते खराब नव्हते का? तर गेल्या 5 वर्षात देखील होते. पण साधारण ही म्हणजे एक साधारण आपल्याला आता लक्षात आपण सर्वांनीच घ्यायला पाहिजे की या महानगरपालिकेच्या तोंडावरच का हा सगळा विषय गाजत आहे. तर ते आमचे जे विरोधक असतील त्यांनी एक चांगले सोशल मीडियाचं कॅम्पेन या ठिकाणी रन केलेलं आहे. माझा त्यांच्यावर सरळ सरळ आरोप आहे. रस्ते खराब आहेत हे मी मान्य करतो. पण त्याचा दर्जा सुधारवण्यासाठी आम्ही सर्वजण जे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांकडे कोण बघतंय का? माझे वडील रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता विविध ठिकाणी रस्त्यांना व्हिजिट करतात आणि ते रस्त्यांचं काम चालू असताना अचानक तिथं धाडी मारून बाबा जर कॉन्ट्रॅक्टर योग्य काम करत नसेल तर त्याला तिथं सूचना द्यायचा प्रयत्न करत आहेत. ते काम कुणाचं आहे? ते काम अधिकाऱ्यांचं आहे. निधी देण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचं आहे. पण एखादा निधी देत असताना त्याचं निधीचं व्यवस्थित तिथं मूल्यमापन होऊन त्याचा एक चांगल्या पद्धतीचं त्याचा काम करून घेणे हे एखाद्या अधिकाऱ्याचं काम होत असताना जर अधिकारी आज कुठेतरी दुजाभाव करत असतील, चुकत असतील तर त्याचा संपूर्ण ब्लेम हा कोल्हापूर महानगरपालिकेनं घेतला पाहिजे आणि त्यावर चांगल्या पद्धतीचं काम करून एखादा रस्ता करत असताना जर आपण व्यवस्थित त्याला बीएम करून बीसी करून पहिल्यांदा खड्डे मुजवून जर चांगल्या पद्धतीनं जर त्याचं काम चांगल्या दर्जाचं काम केलं तर तो रस्ता 5 वर्ष टिकलाच पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. पण ते होत नसल्यानेच हे सगळे ब्लेम्स आज लोकप्रतिनिधीवर येत आहेत. म्हणजे कारण नसताना लोकप्रतिनिधीनं कष्ट करायचे आपलं म्हणजे सर्व पणाला लावून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणायचा. गेल्या 5 वर्षात हा निधी कधी दिसला पण नाही. पण या 5 वर्षात होतंय काम करण्याचा मी प्रयत्न करतोय पण ब्लेम आम्हाला फेस करायला लागतं. हे पण शोकांतिक आहे. साहेब हा प्रश्न ह्या अँगलने होता की तुम्ही राजकारण घराण्यातील व्यक्ती म्हणून नाही तर युवा राजकारणी म्हणून एक समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवावा या दृष्टिकोनातून होता. हा प्रश्न त्या मुद्द्याला स्पर्श असा. माझा प्रश्न असा आहे की खराब रस्ते क्वालिटी हे कोण करतं याच्याशी नाहीये तर एक जनतेला काय अपेक्षित आहे की रस्ते दीर्घकाळ टिकणारे. बरोबर. जर आपला अनेक पूल्स वगैरे आहेत रस्ते आहेत की ते फोडा म्हटलं तरी मशिनरी फुटणार नाहीत एवढे जबरदस्त झालेले आहेत. साधारणतः जनतेतून प्रश्न असा आहे की एक रस्ता बनतोय तो परत उकरला जातोय ड्रेनेज नाही म्हणून, परत उकरला जातोय पाईप नाही गॅसची पाईप नाही, परत उकरला जातोय पाण्याची पाईप म्हणून. मग हा सर्वसाधारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा पैसा जनतेचा मातीमोल ठेवतो हे कुणालाही कळू शकतं. आता आपण जे चर्चा करतोय तुम्ही राजकारणी म्हणून आणि मी एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून न करता जनतेच्या तोंडातून आलेले हे वाक्य आहे की साधा व्यक्ती विचार जर केला तर हे रस्ते आता घडले नाहीत. मग समजा एखादा रस्ता तुम्हाला करायचा आहे तर त्यावेळी तिथल्या प्राथमिक सुविधा पाणी ड्रेनेज हे केल्यानंतर तो रस्ता करावा ही साधी सोपी गोष्ट आहे. पण हे घडत असताना दिसत नाही. एकदा रस्ता बनतोय 6 महिन्यांनी परत उकरला जातोय, परत त्याचं ते ड्रेनेजवाला जो व्यक्ती असतोय तो परत मुजवण्याचा प्रयत्न करतोय तो व्यवस्थित होत नाही. मग अशाच एका चर्चेतून असं आलं होतं की रस्त्याच्या बाजूला जर रस्ता 30 फूट असतील तर रस्त्याच्या बाजूला या बाजूला 5 फूट आणि त्या बाजूला 5 फूट जर जागा सोडली आणि त्यामध्ये
ड्रेनेजची सुविधा, पाण्याची सुविधा, गॅसची सुविधा हे बाजूलाच नेहमी राहील आणि मधल्या रस्त्याला काही इजा पोचणार नाही, अशा पद्धतीचं सोल्युशन करता येईल का, असं माझ्या माध्यमातून तुम्हाला सुचवायला मतदार आणि कोल्हापुरातल्या जनतेने सांगितलं होतं. यावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल? एक चांगलं गव्हर्नन्स ज्या वेळेला असतं, म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधी बरोबर एखादा चांगला अधिकारी ज्या वेळेला हातात हात घालून काम करत असतो, त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फुटत असते. प्रामुख्याने जे तुम्ही म्हटला की 100 कोटीच्या रस्त्यांच्या बाबतीत जे म्हणजे समस्या निर्माण झाली, रस्ता केला आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी खोदला गेला. मग रस्ता करत असताना त्या अधिकाऱ्यांना माहित नव्हतं का की खाली पिण्याची पाईपलाईन बदलायची आहे, ड्रेनेजची पाईपलाईन बदलायची आहे. जे आपण पहिल्यापासून म्हणत होतो की रिस्टोरेशन पूर्ण केल्याशिवाय रस्ता चालू करू नका. हे पहिल्यापासून आपलं म्हणजे सर्वांच्याच माध्यमातून सर्वच लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे आलेलं एक वाक्य होतं. पण व्यवस्थित रिस्टोरेशन न झाल्यामुळेच हे रस्ते पुन्हा खोदायला लागलेले आहेत. पण त्याची संपूर्ण जबाबदारी ही महानगरपालिका आणि कॉन्ट्रॅक्टरची असेल आणि त्यांच्याकडनं पूर्ण करून कसं घ्यायचं ही जबाबदारी आमची असेल. एखादा रस्ता केल्यानंतर त्याला आपण एक पिरियड म्हणतोय, तो 3 वर्षाचा जो पिरियड असतो, त्या 3 वर्षात त्या रस्त्याला जे काही होईल त्याची जबाबदारी संपूर्ण कॉन्ट्रॅक्टरची असते आणि ती संपूर्ण आम्ही जबाबदारीनं तो रस्ता चांगला कसा राहील, आम्ही असेल आणि सर्व अधिकारी असतील, हे मिळून हातात हात घालून तो कशा पद्धतीनं तो रस्ता चांगला टिकून राहील या दृष्टीनं आमचा प्रयत्न भविष्यात नक्कीच राहणार आहे. मग ज्या वेळेला आपण जसं आपण मगाशी सांगितलं की विविध ठिकाणी चांगले म्हणजे विविध बाहेरच्या देशात असतील आणि बाहेरच्या राज्यात देखील असेल, कर्नाटक सारख्या राज्यात जर आपण हायवेजचं काम बघितलं तर चांगल्या पद्धतीनं नक्कीच होतं. पण त्याचा आणि आपला फरक म्हणजे आपण इकडे ह्या ठिकाणी जास्त करून डांबरी रस्त्यांना प्राधान्य देतो आणि सिमेंट रोडला लाईफ नक्कीच चांगली असते. पण डांबरी रस्त्याशी का नसू नये किंवा त्यात आपण कुठे कमी पडतोय का, त्यामध्ये कुठं आपल्याला अजून काही शिकण्यासारखं असेल तर बाहेरच्या लोकांशी बोलून, चांगल्या कॉन्ट्रॅक्टरांची चर्चा करून जर त्यातनं काय या रस्त्यांमध्ये जर आपण चांगला मार्ग जर काढू शकत असेल, चांगलं जर काय आपल्याला शिकायला मिळत असेल आणि त्यानिमित्तानं रस्ते जर चांगले टिकत असतील तर तो आमचा प्रयत्न नक्कीच असेल. जनतेतून असा स्पेशल अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुम्ही आता वडील सत्तेत आहेत आणि म्हणून काही प्रश्नाला वाचा फोडताना तुम्हाला मर्यादा येतात, विरोधात असताना आंदोलन करता येतात. ह्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही एक युवा राजकारणी म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत असतोय, तर या सगळ्या समस्येला सत्ताधारी ही गोष्ट बाजूला ठेवून तुम्ही या प्रश्नावर स्वतः रस्त्यावर उतरून मार्ग काढाल अशी अपेक्षा या जनतेतून आहे. तर दुसरा प्रश्न असा याला लागून की हा राजकीय प्रश्न आहे. विकासाच्या नावाखाली अनेक अशक्यप्राय राजकीय विचार सध्या घडताना दिसत आहेत. त्याला नाव दिलं जाते विकास, पण यामध्ये पिढ्यानपिढ्या एकनिष्ठ असणारे तुमचे काय कार्यकर्ते असतील, विरोधकांचे काय कार्यकर्ते असतील, ते यामध्ये भरडले जातात. ते तुमच्याकडे बोलत नसतील तर आमच्यासारख्या लोक जे प्रतिनिधी आहेत मीडियाचे त्यांच्याकडे त्यांच्या भावना बोलून दाखवतात. त्या राजकीय लेवलला जरी तुमच्या इच्छा घडत असतील तर खालच्या लेवलला तेवढी मनं जुळलीत अशी दिसत नाहीये. बरोबर. आणि त्यामध्ये ती घराणी भरडली जात आहेत. तर याकडे तुम्ही राजकारणी म्हणून कसं बघाल? नाही, राजकारणासाठी चालत आलेल्या ऍडजस्टमेंट आपण या म्हणू, त्या माझ्या दृष्टीनं अशा ऍडजस्टमेंट नक्कीच होऊ नयेत. कारण मी एक उदाहरण द्यायला मला नक्कीच आवडेल. 2024 साली ज्या वेळेला खासदार मंडलिक साहेबांची आमची निवडणूक झाली, त्यावेळेला देखील असेच कागलमध्ये आमचे सर्व जे विरोधक होते ते अचानक एकत्र आले. म्हणजे ज्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही आज मला हा प्रश्न विचारतायत त्याच मुद्द्यावर मी आज आपण आपल्याशी बोलतोय. सर्वजण एकत्र कागल नाही, कागल अनेक तुम्ही आपल्या बाजूला अनेक ठिकाणी होत असेल, पण मी आता एक तुम्हाला उदाहरण देत असताना म्हणजे जो आज महाराष्ट्रात जो विषय गाजतोय तो खास करून कागलचाच आहे. पण त्यावेळेला जी 2024 ची खासदारकीची निवडणूक झाली आणि मग निकाल लागल्यानंतर लोकांनी कागलमधूनच आपला रोष व्यक्त केला होता. नेते मंडळी जरी एकत्र येत असतील तरी आज कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष आयुष्यभर त्या दुसऱ्याशी लढत राहिलेला आहे आणि तो अचानक एकत्र येऊ शकत नाही आणि त्याचाच परिणाम हा मतांवर होत असतो आणि त्याचाच प्रत्यय मला वाटतंय की येणाऱ्या निवडणुकीत देखील होईल. कारण तुम्ही म्हणजे नेते मंडळांनी केलेली जी ऍडजस्टमेंट असते ती खाली ग्रासरूटला लोकांना पचत नाही आणि अशा ऍडजस्टमेंट होऊ नयेत अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि खरोखरच मला एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून जर दुसऱ्या अँगलने विचार करायचं म्हटलं तर खरोखरच तुम्हाला जर कार्यकर्त्यांमध्ये समूप घडवून आणायचा असेल तर तो निवडणुकीपुरता नसावा, निवडणुकीच्या नंतर सुद्धा तुम्ही तसा प्रयत्न करायला हवा किंवा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही प्रयत्न करायला हवा.
निवडणूक झाली की परत प्रत्येक जण आपापल्या फायद्यासाठी परत वेगवेगळे विचार करायला लागतं. मग तशा पद्धतीने जर अशा युत्या आघाड्या जर होणार असतील तर लोकांचा विश्वासच राहणार नाही राजकारणावरचा. दुसरा असा एक मुद्दा आणि चर्चेत झाला, तो मीडियामध्ये पण प्रसिद्धीत आहे, की हं, तुम्ही हे सगळं करता ते करता आणि हं. परत हे स्टेटमेंट येतात की जर तशा पद्धतीने तुम्ही जुळवून नाही घेतलं तर तुमच्याकडे बघून घेतलं जाईल. तशा पद्धतीच्या अनेक वल्गना ह्या आजच्या न्यूजपेपरला वगैरे आणखी दिसतात. हे पण हे कुणाच्या कितपत दिसतात? योग्य आहे? म्हणजे कुणाच्या बाबतीत आपण म्हणताय मला लक्षात नाही हे आलं. कागलच्या बाबतीतच आहे. ओके, ओके, कागलच्या ओके. बाबतीत पण म्हटलं जातंय की आता जी युती घडली त्यामध्ये जर बरोबर, कार्यकर्त्यांनी त्या बरोबर. दृष्टिकोनानं योग्य काम नाही केलं तर त्यांच्याकडे बघून घेतलं जाईल. अशा पद्धतीची वक्तव्य सुद्धा आता दिसत आहेत बोलताना. बघा, लहान तोंडी मी मोठा घास घेतोय. पण खरं म्हणजे असं वक्तव्य करण्याचा अधिकार कुणालाच नाही. ज्या वेळेला कार्यकर्ता तुमच्यासाठी राबत असतो त्यावेळेला एखादा नेता मोठा होत असतो. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याच्या बाबतीत अशी जर भाषा कोण जर वापरत असेल तर त्याचा मी नक्कीच निषेध करतो. कारण कार्यकर्ता असेल तर राजकीय नेता असतो, नाहीतर राजकीय नेत्याला किंवा नेत्याला कोणतीही समाजात किंमत नसते. आणि जर अशा पद्धतीची हिटलरशाही, हुकुमशाहीनं जर कोणी वागत असेल तर त्याला भविष्याचं राजकारण मला वाटत नाही फार सहज आहे, सोपं आहे. पण तुमच्याकडून अशा पद्धतीची घटना घडणार नाही ही हमी पण तुम्ही मतदारांना किंवा कोल्हापूरच्या जनतेनं देताय का? गेले 19-20 वर्ष आम्ही सर्वजण राजकारणात आहे. हं. आणि मला वाटत नाही की आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत अशी कधी आमच्याकडून कुठली घटना घडलेली आहे. बघा, एक मला तुम्हाला उदाहरण नक्कीच द्यायला आवडेल की आमच्या मागे कोणतीही मोठी राजकीय संस्था नाही, कुठली शिक्षण संस्था नाही, कुठला साखर कारखाना नाही. पण हा मोठा लोकांचा संच जो आम्ही कार्यकर्त्यांचं जाळं जे आम्ही निर्माण करू शकलो हे फक्त क्षीरसागर साहेबांचा किंवा आमच्या कुटुंबाचा असणारा स्वभाव, आमचं असणारं प्रेम आणि आमच्या जवळ असणारे आमचे कार्यकर्ते. त्यामुळेच आम्ही हे सर्व साधू शकलेलो आहे. त्यामुळे कार्यकर्ता कसा जपावा हे राजे क्षीरसागर साहेबांकडनं आपण सर्वांनी शिकावं हे माझं सर्वांनाच या निमित्ताने एक आव्हान आहे. धन्यवाद. आता दुसरा प्रश्न आहे तो समस्येसंदर्भात आहे. हं. तो प्रश्न आहे कोल्हापूरला भेडसावणारा दुसरा प्रश्न म्हणजे कचरा. काय म्हणलं? एक कचरा सॉरी, मला कचरा. येस, ओके. हा एक प्रश्न, जसे रस्ते आहे तसे कचरा हा प्रश्न फार भेडसावत आहे. बरोबर. पण आम्हीही त्याच्यावरती आवाज उठवून बघितला, पण त्याच्यातून असं निष्पन्न होतंय की कचरा उठाव हा फक्त प्रशासनाने प्रश्न हातात घेऊन सुटण्यासारखा दिसत नाही. बरोबर. त्यामध्ये लोकसहभाग आणि युवा यांचा सहभाग असणं गरजेचे दिसतंय. जनजागृती गरजेची दिसते. बरोबर. मग तुम्ही युवा म्हणून या संदर्भात काय प्रश्न कराल का? लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी, युवांचा सहभाग खास करून वाढवण्यासाठी तुम्ही तसा काय प्लॅन कराल का? कचरा संवर्धनासंदर्भात प्रामुख्यानं प्रत्येकानेच लक्ष घालणं आज मला गरजेचं वाटतं. मला नक्कीच उदाहरण एक द्यायला आवडेल की 2020-21 साली ज्या वेळेला आमचे आयुक्त कलशेट्टी साहेब होते, त्यावेळेला जे कचऱ्याचं संगोपन व्हायचं, त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हायचं, त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यामध्ये भरपूर लोक सहभाग देखील आपल्या सर्वांनाच दिसायचा. मग त्यात नाले सफाई असेल, खास करून आपण जर जयंती नाल्याचा विचार केला तर जयंती नाल्याची सफाई करत असताना मी देखील स्वतः त्या ठिकाणी होतो. इतक्या चांगल्या प्रमाणात लोकांचा सहभाग त्यामध्ये होता. आणि हे पाहून जर एखादी ऍक्टिव्हिटी जर आपण सर्वजण करत असो तर लोक देखील चांगल्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी, शहराला गरजेची ऍक्टिव्हिटी जर आपण सर्वजण करत असो तर त्याला लोकसहभागी देखील मोठ्या प्रमाणात असतो. आणि तेच डोळ्यासमोर ठेवून एखादं दर महिन्यातला एखादा दिवस धरून, म्हणजे महिन्यातला म्हणण्यापेक्षा आठवड्यातला एखादा दिवस धरून कचऱ्याचं संगोपन करून त्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छतेचा पहिल्यांदा काम हाती घेऊन स्वच्छता करत करत त्यानंतर ज्या ठिकाणी तो कचरा सर्व साठला जातो. आता हे सगळा कचरा आपल्याकडून एकत्रित केला जातो आणि तो जातो आपल्या झूम प्रकल्पावर. पण झूम प्रकल्पावर जात असताना ज्या पद्धतीने त्या कचऱ्याचा विल्हेवाट लागली पाहिजे, म्हणजे एक दिवसाला जर त्या ठिकाणी 200 टन कचरा येत असेल, म्हणजे माझ्या माहितीनुसार शहराचा आपला एक साधारण 160-180 टनच्या आसपास कचरा एकत्रित केला जातो आणि त्या ठिकाणी जातो. पण त्याची विल्हेवाट दिवसाला किती लागते? जर त्याची दिवसाला विल्हेवाट जर लागली नाही तर त्या ठिकाणी आपण कुठेतरी चुकत आहे. आणि त्या ठिकाणची जी कंपनी आहे ती कुठेतरी जर चुकीचं काम करत असेल तर त्याला तिथं नवीन कोणतरी ऑपरेटर नेमून तिथं चांगल्या ठिकाणी त्या कचऱ्याचं त्याची विल्हेवाट लावणं फार गरजेचं असतं. त्यामुळे जर एखादा म्हणजे एक सर्टन अमाऊंट ऑफ कचरा जर जमत असेल तर तेवढंच त्याची विल्हेवाट देखील लागणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीनं मी आयुक्त मॅडमशी बोलून किंवा प्रमुख तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून जर माझे कुठं काय फीडबॅक असतील किंवा माझी कुठं काय मदत त्यांना लागत असेल किंवा त्यातनं काय मी जर काय माझं चांगलं
मदत जर होऊ शकेल तर 100% तो माझा देखील प्रयत्न राहील. पण कोल्हापूरच्या कचऱ्याचा प्रश्न, जसा रस्त्यांचा प्रश्न आहे तसंच कोल्हापूरच्या कचऱ्याचा देखील प्रश्न आहे. तो कुठंतरी संपवण्याच्या दृष्टीनं आमचा युवकांचा प्रयत्न नक्कीच असेल. आता तुमचा बराच वेळ घेतला. आता शेवटचा माझा प्रश्न असा असेल की प्रभाग क्रमांक 7 मध्ये महापालिका निवडणुकीमध्ये आपण बर उत्सुक उमेदवार म्हणून चर्चेत आहात. बर बर मग घरी आमदारकी असताना सुद्धा हं, हा अट्टहास का असे जनतेतून विचारलं जात आहे. बर यावर काय प्रतिक्रिया असेल आपली? बघा, ह्या थोडंसं मी या सर्व निमित्तानं मागं जाऊ इच्छितो. 2020 साली ज्या वेळेला आपली टर्म सर्वांची संपली महानगरपालिकेची, त्यावेळेला राजकारणात महानगरपालिकेच्या राजकारणात येण्याच्या दृष्टीने मी एक विचार केला होता आणि त्यावेळेला मी प्रभाग क्रमांक 30 मधून 100% इच्छुक होतो. त्या दृष्टीनं बांधणी चालू केली होती. जनसंपर्कात तर आम्ही 2009 पासूनच आहे, पण राजकीय दृष्ट्या बांधणीची सुरुवात आम्ही 2020 साली चांगल्या पद्धतीने केली होती. पण त्याचा प्रमुख उद्देश हाच होता की त्यावेळेला आम्ही आमदारकीची निवडणूक 2019 साली हारलो होतो आणि मग भविष्यात महानगरपालिकेत जर लोकांनी आपल्याला संधी दिली, जर आपण निवडून गेलो, तर महानगरपालिकेच्या राजकारणात जाऊन बाबा एक आपले 5-25 चांगले नगरसेवक मित्र करावे आणि त्या मित्रांच्या माध्यमातून पुन्हा माझ्या वडिलांना निवडून येण्यासाठी एक चांगली त्यांची साथ माझ्यासोबत असावी, यासाठी एक माझा तो त्यावेळेचा विचार होता. विकासाचं ध्येय समोर होतच, पण विकासाचं ध्येय समोर ठेवून बाबा त्याचा फायदा करून घेऊन लोकांसमोर एक आपलं चांगलं उदाहरण निर्माण करून पुन्हा एकदा त्याचा फायदा आपल्या विधानसभेसाठी कसा होईल, एक चांगला प्रभाग तयार करून त्याचा फायदा आपल्या विधानसभेसाठी कसं होईल, याचा विचार घेऊन आम्ही त्यावेळेला ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये 2020 साली निवडणूक लढवण्याचा विचार केला होता. पण दीर्घकाळ ती निवडणूक लांबत गेली आणि अशी परिस्थिती आहे की ह्या 15 दिवसात, महिन्याभरात किंवा एक 2-4 महिन्यात ही निवडणूक कदाचित लागेल अशी शक्यता आहे. आता प्रभाग क्रमांक 7चा तुम्ही ज्या वेळेला उल्लेख करता, त्यावेळेला मी असं स्वतः कधीच म्हटलं नाही की मी प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवतोय. पण ज्या ठिकाणी मी ज्या वेळेला त्या प्रभागात जात असतो, त्या ठिकाणी लोकांच्यातनं बाबा मला विचारलं ज्या वेळेला जातंय, त्यावेळेला मी निरुत्तरित असतो, कारण मी ते उत्तर देणं आत्ता मला योग्य वाटत नाही. पण लोकांच्यातनंच तो एक आवाज असतो की बाबा नाही, आपल्याला जर आपण एवढं काम आजपर्यंत या ठिकाणी केलेलं आहे, आजपर्यंत आपण जर लोकांच्या संपर्कात आहे, चांगलं काम आपल्या हातून होत आहे, तर आपण का मागं पडावं, अशी लोकांच्यातनंच एक भावना त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि त्यामुळं आत्ता ह्या विषयावर बोलणं, मी निवडणूक लढवणार, नाही लढवणार, लढवायची आहे का नाही, हे योग्य राहणार नाही. लोकांची जी काय भावना असेल त्या भावनेचा आदर ठेवून मी निर्णय घेईन. मी तुमच्याकडून या सगळ्या मुलाखतीच्या दरम्यान एक वचन घेऊ इच्छितो. हो. जर का तुम्ही निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि लोकांनी हो. तुम्हाला संधी दिली, हो. तर निव्वळ तुम्ही आता जे विचार मांडलेत हो. ते पुरेसे न ठरता हो. संधी दिली, तर मला तुम्ही असं वचन देताय की मीडियाचा प्रतिनिधी म्हणून दर 3 महिन्यांनी मी तुमच्याकडे येईल आणि तुम्ही 100%. केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मी मांडण्याचा प्रयत्न करेल आणि दर 3 महिन्यांनी तुम्ही मला साथ द्याल आणि तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडाल, असं आश्वासन तुम्ही या 3 महिने ही फार मोठी गोष्ट असते. तुम्ही दर महिन्याला या आणि माझ्याकडनं अपेक्षित असं काम आपण देखील करून घ्या. मी करतच राहीन, पण तुम्ही दर ते महिन्याला या. अपेक्षित साथ मला द्याल की निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर मला टाळाल? गेली 20 वर्ष साहेब मी साहेबांच्या माध्यमातून राजकारणात ऍक्टिव्ह आहे आणि कधीच कुणाला मी टाळलेलं नाही. आपल्या बाबतीतही तसं होणार नाही. धन्यवाद साहेब. तुम्ही वेळात वेळ मला No. दिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहात. आणि Thank you. भविष्यात Thank एक you. आदर्श राजकारण, घराणेशाहीचा शिक्का पुसून टाकाल आणि स्वतःच एक व्यक्तिमत्व जनतेसमोर सादर कराल आणि कोल्हापूरला एक युवा आदर्श म्हणून तुम्ही एक चित्र तयार कराल अशी अपेक्षा ठेवतो. थँक्यू. आपण मला आपल्या ह्या पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये आपण मला लायक समजले, याबद्दल मी आपल्या चॅनलचे आपले आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद.